गेल्या काही दिवसांपासून माध्यमांपासून दूर असलेले बुलढाण्याचे शिवसेना आमदार संजय गायकवाड पुन्हा एकदा बरसले। विरोधी पक्षाला माझी कॉपी करणं हे जमणार नाही, मी ओरिजिनल आहे आणि इतकंच काय तर उबाठाच्या बापालाही माझी कॉपी करणं जमणार नाही असं वक्तव्य त्यांनी केलं। उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या वतीनं राज्यभर आंदोलन करण्यात आली आणि त्यावर प्रतिक्रिया देताना संजय गायकवाडांनी हे वक्तव्य केलं। त्यावरून आता पुन्हा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे। भूमिका महाराष्ट्राच्या सगळ्या विरोधी पक्षाची आहे आणि माझी कॉपी करायला त्यांना 10 जन्म घ्यावे लागतील। माझी कॉपी मी ओरिजिनल आहे, त्यामुळे माझी कॉपी करणं हे उबाटाच्या बापाला जमणार नाही। आणि या संदर्भात आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी मयूर निकम सध्या आपल्याबरोबर जोडले गेलेत। मयूर, संजय गायकवाडांनी अत्यंत खरं तर हे गंभीर विधान केलेलं आहे। उभाटाच्या बापाला सुद्धा जमणार नाही कॉपी करणं असं त्यांनी म्हटलेलं आहे। काय नेमके राजकीय वर्तुळातून आता पडसाद उमटतात या बाजूला? वारंवार मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी ताकीद देऊन सूचना देऊन सुद्धा गायकवाड आपल्या शैलीमध्ये प्रत्येकाला उत्तर देत आहेत। म्हणजे याचा अर्थ असा होतो, याचा अर्थ असा काढला जाऊ शकतो की संजय गायकवाड कुणालाही घाबरत नाहीत, म्हणजे वरिष्ठ नेत्याला कुणालाच घाबरत नाहीत। हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी म्हणता येईल। गेल्या 2 वर्षात इतकी वक्तव्य आहेत की ज्याच्यामुळे पक्षाला अडचणीत यावं लागलं। स्वतः एकनाथ शिंदेंना बुलढाण्यामध्ये येऊन 2दा गायकवाडांना समज द्यावी लागली। एकदा पोलिसांच्या मुद्द्यावरून द्यावी लागली आणि एकदा असाच जो मुद्दा होता राजकीय मुद्द्यावरून कोणावर भाष्य केलं होतं। अजित पवारांनी सुद्धा एकदा आठवत असेल कदाचित तुम्हाला की 3 जण म्हणजे जेव्हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते आणि देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा पवार हे 2 उपमुख्यमंत्री होते, त्यावेळेस एका लाडक्या बहिणीचा एक प्रोग्राम बुलढाण्यामध्ये ठेवू केला होता। त्यामध्ये अजितदादांनी गायकवाडांना सूचक असं वक्तव्य केलं होतं गायकवाडांना उद्देशून। त्यामुळं गायकवाड काय बोलतात हे फक्त त्यांनाच ठाऊक, परंतु वरिष्ठ नेते त्यांना समज दिल्यानंतरही ते असंच जर बोलत असतील तर याचा अर्थ असा होतो की वरिष्ठ नेत्यांचा त्यांना अजिबात धाक नाही। एकीकडे गायकवाडांची मतदारसंघातली कामं जर बघितली तर उत्तमच, हरकत नाही, परंतु दुसरीकडं गायकवाड आपल्या वक्तव्यामुळे या सगळ्या कामांवर पाणी फेरतात असं म्हणायला हरकत नाही। खरं तर आपली वक्तव्य जपून करा असं वारंवार एकनाथ शिंदे सांगत असताना सुद्धा अशा प्रकारे जर सूचनांचं पालन होत नसेल तर आता कारवाई काही होतीये का हे सुद्धा बघणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। मयूर, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। मयूर निकम आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते।